नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील एक खूपच उपयुक्त फीचर शिकणार आहोत. ते म्हणजे डेटा व्हॅलिडेशन. डेटा व्हॅलिडेशनचा वापर करून आपण एक्सेलमध्ये चुकीचा डेटा एंटर होण्यापासून रोखू शकतो. डेटा व्हॅलिडेशन. डेटा व्हॅलिडेशन म्हणजे काय? डेटा व्हॅलिडेशन म्हणजे एक्सेलमधील अशी सुविधा जिच्या मदतीने आपण सेलमध्ये काय डेटा एंटर करायचा आहे आणि काय नाही ते ठरवू शकतो. उदाहरणार्थ फक्त नंबर्स एंटर करायचे, ठराविक रेंज एंटर करायची, डेट करायचंय, परत त्या सेलमध्ये लिस्ट टाकायची आहे किंवा त्या टेक्स्टला लेंथ लिमिट द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपण डेटा व्हॅलिडेशन थ्रू करू शकतो. डेटा व्हॅलिडेशन कुठे असते? डेटा व्हॅलिडेशन हे डेटा टॅबमध्ये डेटा व्हॅलिडेशन ऑप्शनमध्ये असतो. ह्याच्यामध्ये 3 प्रकार असतात: सेटिंग, इनपुट मेसेज आणि एरर अलर्ट. याच्याद्वारे आपण डेटा व्हॅलिडेशन करू शकतो. आता डेटा व्हॅलिडेशन कशी वापरायची ते आपण बघणार आहोत. डेटा एंट्री मिस्टेक टाळण्यासाठी आपण डेटा व्हॅलिडेशनचा वापर करतो. परत प्रोफेशनल रिपोर्ट्स तयार करण्यासाठी डेटा व्हॅलिडेशनचा उपयोग होतो. डुप्लिकेट किंवा रॉंग डेटा रोखण्यासाठीही डेटा व्हॅलिडेशनचा उपयोग होतो. तसंच फॉर्म, अटेंडन्स, सॅलरी शीटसाठीही डेटा व्हॅलिडेशनचा उपयोग होतो. अशा प्रकारे डेटा व्हॅलिडेशन काम करतं. तर डेटा व्हॅलिडेशनमध्ये 3 मुख्य टॅब आहेत. पहिलं म्हणजे सेटिंग, इनपुट मेसेज आणि एरर अलर्ट. सेटिंग टॅबमध्ये सिलेक्ट केल्यानंतर डेटा टॅबमध्ये डेटा व्हॅलिडेशन्स आपण करू शकतो आणि त्याच्यामध्ये डेटा व्हॅलिडेशन्स क्रायटेरियामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, जसं की व्होल नंबर, डेसिमल, लिस्ट, डेट, टाइम, टेक्स्ट लेंथ, कस्टम. हे प्रकार त्याच्यामध्ये असतात. समजा आता आपल्याला एका पर्टिक्युलर सेलमध्ये आपल्याला होल नंबर ऍड करायचा आहे. तर होल नंबर कसा ऍड करायचा? मग त्याला समजा आता आपण कन्सिडर करू मोबाईलसाठी. मी आले मोबाईलच्या सेलमध्ये येऊन मी आता समजा इथे येऊन अलाव ओनली होल नंबर आणि त्याच्यामध्ये मग आपण याच्यामध्ये एक रेंज देऊ शकतो. समजा मला 10 पासून 99 नंबर पर्यंतच मला डेटा याच्यामध्ये एंटर करायचा आहे, नंबर्स एंटर करायचे आहेत. आता समजा मी इथे 9 एंटर केला तर तो लगेच आपल्याला एरर मेसेज देतो की दिस व्हॅल्यू डझंट मॅच द डेटा व्हॅलिडेशन रिस्ट्रिक्शन डिफाईन्ड फॉर दिस सेल. अशा प्रकारे तो व्हॅलिडेशन्स देतो. चला मग आपण पाहूया आपण सुरुवातीपासून सिटीसाठी. आता समजा मला याच्यामध्ये काही वेळा काय होतं की आपण पुणे एंटर करतो किंवा पुणा एंटर करतो किंवा डबल ओ ऍड करतो, पुणा एंटर करतो. तर हे जे आहे हे एकच सिटी आहे पण वेगवेगळ्या स्पेलिंगनी लिहिलेले आहेत. तर आपल्याला ते आता अवॉइड करायचं आहे. तर आपण ते कसं अवॉइड करू शकतो? समजा आता आपण याच्यामध्ये हा कॉलम किंवा कुठपर्यंत आपल्याला ऍड करायचा आहे ते सेल्स आपण सिलेक्ट करू. ओके, त्याच्यानंतर डेटा व्हॅलिडेशन्स मध्ये येऊन डेटा व्हॅलिडेशन हे ऑप्शन सिलेक्ट करून ह्याच्यामध्ये लिस्ट ऑप्शन हा सिलेक्ट करायची आणि सोर्स आपल्याला आता महत्वाचं आहे की सोर्स कुठले सिटी लिस्ट आपल्याला द्यायची आहे. ऑलरेडी मी इथे सिटी लिस्ट लिहून ठेवलेली आहे, तर ती सिटी लिस्ट इथे सिलेक्ट करायची. ओके, आणि ओके ऑप्शनवर क्लिक करायचा. आता तुम्ही इथे पाहू शकता इथे एक ड्रॉपडाऊन लिस्ट सारखं आलेलं आहे आणि त्याच्यामधून तुम्ही सिटीज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता समजा मी याच्यामध्ये ट्राय केलं पुणा आणि एंटर मारला तर लगेच त्याने मला एरर मेसेज दिला, दिस व्हॅल्यू डझंट मॅच द डेटा व्हॅलिडेशन रेस्ट्रिक्शन डिफाईन्ड फॉर दिस सेल. ओके, सो आपल्याला हे अलाउडच करणार नाही की आपण इथे रॉंग डेटा एंटर करू. हा एक प्रकार झाला. म्हणजे हे झालं लिस्ट की आपण ह्याच्यामध्ये
ड्रॉप डाऊन लिस्ट ऍड केलेली आहे. आता डेझिग्नेशन मध्ये सुद्धा आपण सेम प्रकारे ऍड करू शकतो. जसं की इथे आलो आपण, परत आपण लिस्ट सिलेक्ट केली. आता याच्यामध्ये समजा आपल्याला इन फ्युचरमध्ये आपल्याला असं वाटलं की आपल्याला अजून डेझिग्नेशन ऍड करायचे आहे, तर आपण एक ब्लँक सुद्धा आपण ऍड करून ठेवू शकतो. सो जसं की आता इथे आपण पाहिलं तर इथे ऑलरेडी एक ब्लँक आहे. सो तुम्ही आता समजा याच्यामध्ये जर ऍड केलं प्यून, ओके, आणि परत इथे आल्यानंतर तुम्ही आता इथे चेक केलं की आहे का ते प्यून आलेलं आहे. सो अशा प्रकारे आपण लिस्ट ऍड करू शकतो. आता अजून एका प्रकारे आपण याच्यामध्ये डेटा एंटर करू शकतो. आता याच्यामध्ये जेंडरमध्ये फक्त काय असतं, फिमेल आणि मेल. तर याच्यामध्ये येऊन तुम्ही डिरेक्टली इथे फिमेल कॉमा मेल कॉमा देणं हे इम्पॉर्टंट आहे. तर आता इथे येऊन तुम्ही चेक करू शकता, मेल आणि फिमेल हे दोन्ही पण ऑप्शन्स आपल्याला इथे आलेले आहेत. आता मोबाईल नंबर आपल्याला, आता याच्यामध्ये मोबाईल नंबरला काय आहे की मोबाईल नंबरला 10 डिजिट हे इम्पॉर्टंट आहेत. मग आता आपल्याला हे 10 डिजिट कसे द्यायचे आहेत, सेम आपल्याला जितका सेल्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत ते सिलेक्ट करायचे. ओके, आता याच्यामध्ये येऊन मी आता टेक्स्ट लेंथ घेतेय, मला आता टेक्स्ट लेंथची गरज आहे. सो मी इथे येऊन मिनिमम आणि मॅक्सिमम टेक्स्ट लेंथ 10 दिली. आता इथे येऊन मी समजा आता मी इथे फक्त 8च डिजिट टाकलेले आहेत, तर सी लगेच त्याने मला एरर मेसेज दिला. आता मी 10 डिजिट टाकलेले आहेत, तर 10 डिजिट टाकल्यानंतर तो काही मला एरर मेसेज दिसत नाहीये. ठीक आहे, आता अगेन मी ट्राय करते. सी, आता हा मेसेज आपल्याला ओळखीचा आहे का, हा आपल्याला कळत नाहीये नक्की की हे व्हॅलिडेशन्स कशाच्या बाबतीत आहे. ठीक आहे, तर आपण तेही युजर डिफाईन्ड व्हॅलिडेशन्स करू शकतो. तर इथे आलो, एरर अलर्ट मध्ये गेलो. एरर अलर्ट मध्ये आल्यानंतर आपण इथे एक मेसेज दिला, मोबाईल नंबर शुड बी 10 डिजिट. ओके, आता आपण ट्राय करू. आता आपल्याला समजून येते की नक्की काय म्हणायचं आहे, मोबाईल नंबर शुड बी 10 डिजिट्स. आता ज्यावेळेस मी एंटर म्हणेल त्यावेळेस तो परत अगेन ट्राय देईल आपल्याला की तुम्ही मोबाईल नंबर व्हॅलिड ऍड करा. आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आहेत. एरर अलर्ट मध्ये 3 ऑप्शन्स आहेत, एक तर स्टॉप, एक वॉर्निंग आणि एक आहे इन्फॉर्मेशन. हे 3 ऑप्शन्स आहेत. आता समजा मी जर वॉर्निंग घेतल्यानंतर आता काही वेळेला काय होतं की मोबाईल नंबर नसतो, काही वेळेला फोन नंबर असतो, तर फोन नंबरचे डिजिट्स हे वेगळे असतात. तर इथे तो विचारतो, म्हणजे वॉर्निंग देतो की मोबाईल नंबर शुड बी 10 डिजिट. आपण हे मेसेज पण आपण चेंज करू शकतो. आता समजा कधी कधी आपल्याला हे कंटिन्यू करायचं असतं कारण हा फोन नंबर करेक्ट असतो, त्यामुळे तो डिरेक्टली आपण त्या एस वर क्लिक केल्यानंतर तो नंबर ऍक्सेप्ट करतो. आणि इन्फॉर्मेशनचं काय आहे की इन्फॉर्मेशन तो डिरेक्टली सांगतो. आता आपण इथे इन्फॉर्मेशन सिलेक्ट केली आणि आपण इथे आता इथं तो फक्त सांगून देतो की मोबाईल नंबर असा असा आहे, मोबाईल नंबर 10 डिजिट मध्ये हवे आहेत, तर ओके केलं तरी तो ऍक्सेप्ट करतो. हे आहे 3 ऑप्शन्स जे एरर अलर्ट मध्ये येतात. तर हे झाले आपले व्हॅलिडेशन्स, जे की आपण यूज करू शकतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये.
कन्क्ल्युजन काय आहे याच्यामध्ये की आपण डेटा व्हॅलिडेशन्स हे खूप उपयोगी आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आणि आपण याचा छान प्रकारे आपल्या रिपोर्टमध्ये किंवा आपल्या डेटा मेंटेनन्ससाठी डेटा एंट्रीसाठी खास आपण याचा उपयोग करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण शिकलो डेटा व्हॅलिडेशन्स म्हणजे काय, एक्सेलमध्ये ते कसे वापरायचे, ड्रॉपडाऊन लिस्ट, नंबर, डेट व्हॅलिडेशन्स, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा. थँक्यू मित्रांनो.